कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी पोलीस चौकीला कुलूप. गावकऱ्यांच्या रात्र वैऱ्याच्या आणि चोरीच्या मालिकेमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. माय न्यूजने गुरुवारी बंद पोलीस चौकी आणि चोऱ्यांची मालिका या शीर्षकाखाली वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर पोलीस दलाने तात्काळ हालचाल सुरू केली. सुरेगाव कोळपेवाडी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या किराणा दुकान चोरीसह 2 ठिकाणी झालेल्या चोऱ्यांच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक करत आहे. संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू झालाय. कोळपेवाडी येथील पोलीस चौकी ही उघडली आणि फक्त 48 तासात पोलिसांनी तांत्रिक आधारे तपासाची सूत्रे हलवत कपिल राजू पिंपळे यास अटक करत सदर आरोपीकडून 17,428 रुपयांचा मुद्देमाल व एक मोबाईल फोन जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. सदर चोरीत विलास मनोहर वाबळे यांच्या किराणा दुकानातून 14,000ची रोकड आणि किराणा माल असा 54,000चा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होताच माय न्यूजने मुद्दामून पोलीस चौकी कायम बंद असण्याचा आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा मांडला होता. या भागात वारंवार होत असलेल्या शेळ्या, जनावरे व घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत होते. गावोगावी युवकांनी गस्त सुरू केली असली तरी शेवटी रक्षणाचं काम शासकीय यंत्रणेलाच करावं लागतं, ही भावना प्रबळ होती. माय न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून आता पोलीस गस्तीत वाढ करण्याची आणि कोळपेवाडी चौकीत कायमस्वरूपी पोलीस लक्ष देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी या तात्काळ कारवाईचे स्वागत केले असून बातमीचा परिणाम असा असलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव. वाबळे वस्ती सुरेगाव येथील राहणारे फिर्यादी विलास मनोहर वाबळे यांच्या किराणा दुकानातील किराणा माल जवळजवळ 55,000चा किराणा माल हा दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजीच्या रात्री दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला, अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम आम्ही टीम तयार केली, कारण सुरेगाव हद्दीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळं आम्ही नव्याने आमच्याकडे जॉईन झालेले API सुंदरडे, तसेच महिला PSI मुकणे मॅडम, पोलीस हवालदार बेटचे दैफळे, नंतर पोलीस हवालदार बोटे, पोलीस शिपाई गुंजाळ, असे आम्ही वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याच्या अनुषंगाने काय माहिती उपलब्ध होते का याची हे करण्यासाठी पथकं तयार केलेली होती. त्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मोतीनगर भागातील राहणारा कपिल पिंपळे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून केलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने आम्ही एक ॲम्बुश रचून त्याची गोपनीय माहिती काढून त्याला गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात घरफोडी करून चोरी गेलेला मुद्देमालापैकी 20,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. त्याला मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 11 ऑगस्टपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे. पुढील तपास API सुंदरडे हे करत आहेत.